श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहडा माझी वास्तव्य करीत, आपाटोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊणी स्वामींसी, तोड जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरुणी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंध्य होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोडाप्पाचे गृहाप्रती. स्वामींची जाणूने ईश्वर मूर्ती, चोडाप्पा करी आदर. योग यागादिक काही, चोडप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोडप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाड. तैपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोडाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोडप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कडला वृत्तांत. की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी एकोणी, राव बोलला कायवाणी. गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेविली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पडोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्त पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.